आजच्या दिवसाची सुरुवात मस्त अशी मस्का ब्रेड, चहा आणि मुलांसाठी मी पहिल्यांदाच व्हेज कटलेट बनवलं होतं इथून झाली आहे. दुपारच्या जेवणामध्ये श्रेयांश आणि शिवाज्ञासाठी चपाती आणि वरण असा मेन्यू होता. चपाती मी थोडीशी अशी बारीक करून घेतली मिक्सरला आणि मग त्याच्यामध्ये वरण घालून घेतलं. त्या दोघांचं दुपारचं जेवण झाल्यानंतर आमचंसुद्धा जेवण आम्ही करून घेतलं. त्याच्यानंतर एकेश दादा आणि तेजस दादा आले होते. त्याच्यासोबत शिवाज्ञा पहिल्यांदाच असे रिंगा खेळत होती. तिला खूप मजा येत होती. श्रीचा दादांसोबत खेळायचा अजिबात मूड नव्हता. दुपारी त्या दोघांची आंघोळ्या वगैरे झाल्यानंतर छकुली काही ती श्रेयांशला करून दाखवत होती. दोन्ही बहीण भावांची काही वेगळीच मस्ती आज चालू होती. दोघांची चांगलीच मस्ती चालू होती. श्रीला छकुलीचे केस ओढायचे होते पण ते काय त्याच्या हातात येत नव्हते. दोघांची मस्ती चालू होती म्हणून तिकडचा थोडासा पसारा मी आवरून घेतला. दुपार माझी अशीच निघून गेली. संध्याकाळी मात्र थोडीशी भूक लागल्यानंतर या काकूंकडे वडापाव खायला गेले. रात्रीच्या वेळेला मात्र लेक काहीतरी बाबांना बनवून देत होते आणि बाबा ते आवडीने खात होते. काय बनवून देत होते आणि बाबा काय खात होते त्या दोघांनाच माहिती आहे. श्रेयांचं काही तर आपलं वेगळंच भलतंच चालू होतं. त्याला खालीच उतरायचं होतं. ऑफिसवरून येताना यांनी संध्याकाळी फालुदा घेऊन आले होते. ते घेऊन आल्यावर मात्र छकुलीचा चेहरा बघण्यासारखा होता. झोप आली होती ती पण तिची उडून गेली होती. आता मात्र ती काही फालुदा खाल्ल्याशिवाय ऐकणार नव्हती. आता आम्ही सगळ्यांनी फालुदा खाऊन आजचा दिवस संपवला. चलो तर फिर बाय.